मेड इन लंडन आहे बघा, याच्यावर प्रॉपर लिहिलेलं आहे. एवढं मोठं जातं आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. तांब्याची पूर्ण जुनी भांडी, एवढी मोठी भली मोठी भांडी आहेत. ही जुन्या काळातली चूल आहे इकडे. हनुमानाने संजीवनी आणण्यासाठी उचललेल्या द्रोणागिरी पर्वताचा एक तुकडा इथे येऊन पडला. त्यातूनच जन्म झाला जरंडेश्वर पर्वताचा. समर्थ रामदास स्वामी यांची गुफा या बाजूला आहे. याच डोंगरावर आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिशीवाला मारुती. चला उलगडूया या दिव्य पर्वताचं रहस्य. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. आपला खूप सुंदर असा साखरगड पाहून झाला आणि साखरगड पाहून झाल्यानंतर आपण आता आलो आहे जरंडेश्वरचा डोंगर पाहायला. साताऱ्यातील सगळ्यात उंच डोंगरापैकी एक असणारा हा जरंडेश्वरचा डोंगर तो आपल्याला आता समोर दिसतोय. त्याच्यावर खूप सुंदर असं हनुमंताचं मंदिर आहे आणि सध्या आपण आलो आहे त्याचं बेस विलेज पाडळी या गावामध्ये, सातारा रोड पाडळी या ठिकाणी. आणि इथूनच आपल्याला सरळ वरती जायचं आहे. मित्रांनो, गावापासून 5 मिनिटात आपण पोहोचलोय जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला. या ठिकाणी आपल्याला बघू शकता की इकडे गाड्या लावण्यासाठी जागा आहे, पार्किंग व्यवस्था आहे, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर तुम्ही इथं व्यवस्थित लावू शकता. आणि समोर ते दिसतंय पाडळी गाव आणि आपण बरोबर एकदम स्ट्रेट इथं आलोय. आणि इथून आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे. पायऱ्या किती आहेत मला माहिती नाही आहेत, पण वेळ तरी अंदाजे सांगितला जातो की पाऊण ते 1 तास लागतो. बघूयात आपल्याला किती वेळ लागते वरती जायला. आणि आत्ता वाजले जवळजवळ 4-4:15 वाजले असतील. आपल्याला जवळजवळ अर्ध्या ते पाऊण तासामध्ये वरती पोहोचायचं आहे, म्हणजे संध्याकाळच्या आधी आपल्याला खाली येता येईल. हा संपूर्ण भाग सातारा वन विभाग यांच्या अंडर येतो, यांच्या वनपरिक्षेत्रामध्ये येतो. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर त्यांचे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतील ते पाळायला हवेत. इथं कोणतेही घाण किंवा काही गोष्टी करू नका. इव्हन झाडं तोडणंसुद्धा मनाई आहे. सगळा परिसर एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे आणि जाण्यासाठी पायऱ्यासुद्धा तुम्हाला इकडे दिसतील. जे भाविक येतात त्यांना बसण्यासाठीच्या जागा बागसुद्धा इथे लावलेले दिसतात. आपला होतो ट्रेक चालू. मजा येते, सोलो ट्रेकिंग केलं पाहिजे, खूप छान वाटतं. आता आजूबाजूला पूर्णपणे दाट जंगल आहे माझ्या. जास्त लोक नाही आहेत कारण की मी संध्याकाळच्या वेळेस आल्यामुळे मला आता एकटाच ट्रेक करावं लागणार आहे. निसर्गात आल्यानंतर आता आजूबाजूला तुम्हाला जो आवाज येतो तो बघा पक्ष्यांचा, खूप छान वाटतं ऐकता. असा आवाज ऐकत ऐकत ट्रेक करायला तर अजून जास्त मजा येते. अजून एक छानशी गोष्ट म्हणजे संतवाणी यासुद्धा आपल्याला इकडे लावलेली दिसते. वरती जाता आता आपल्याला एक चिमुकली भेटले, ही बारकी, आणि ही आत्ता ट्रेक करत चालले खालून. हे त्यांचे वडील. आता कितवा म्हटला तुम्ही तिचा? 5वा शनिवार, म्हणजे सलग 5वा शनिवार हा जरंडेश्वरती चढते. तिथं मी दमछाप करतोय, ती रेग्युलर 5वा चढते. आणि तुम्ही किती वर्षापासून करताय? 4.5 वर्ष न चुकता दर शनिवारी जरंडेश्वर करतात इकडून. ओके. हो 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 हो. अनवानी चालते ती वरती. मगापासून चप्पल घातली, आता बिना चप्पलीत चालते. जरंडेश्वरला जायला जवळजवळ 4 वाटा आहेत. 4 कुठल्या कुठल्या आहेत त्या? पाडळी मार्ग, ही वाली, कोरखळ, हां, सोनगाव हां, आणि जाम. अच्छा, 4 वाटा आहे. त्यातली सोपी कुठली म्हणला तुम्ही? जाम मार्गे. जाम मार्गे सोपी आहे. आणि अवघड कुठली? ही वाली, ही सगळ्यात अवघड. आणि आपण कमी वेळेमध्ये पण तीच घेतली आहे. हां, बसलो आहे कारण पायऱ्या खूपच जास्त दमछाक करणार आहेत. मग अशी दादांनी सांगितलं की जवळजवळ 1200 का 1337 पायऱ्या आहेत. पायऱ्यांनी चालून चालून कंटाळलो आहे. तो आपला नेहमीचा जसं आपण शॉर्टकट घेतो तसं आपण शॉर्टकट घेतलेला आहे. आलो बरंच वरती. हां, फायनली जवळजवळ 1 तास ट्रेक करत येऊन वरती पोचलो आहे. समोर दिसतंय मंदिर.
आपण बरोबर एकदम वरती पोचत आलो आहे आणि इथून जो नजारा दिसतोय, आता सूर्यास्त पाहता येत नाही आपल्याला कारण पूर्ण ढगाळ वातावरण आहे. साताराही दिसतो इकडे व्यवस्थित आणि वरती आपण आलो आहे एकदम उंचावर, जिथं आपल्याला हे सुंदरसं मंदिर पाहायला मिळतं जरंडेश्वराचं. 1 तास अथक प्रयत्न करून आपण वरती पोचलो आहे आणि जी वारं सुटलं आहे ना, भारी वाटतं. आणि हा सुंदर नजारा, इथलं सुंदरसं ठिकाण इकडे आपल्याला पाहता येतं आहे. वरती आल्यानंतर भरपूर जास्त भूक लागली आहे आणि ताणही लागलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं चिक्की वगैरे मिळते, शेंगदाणे वगैरे आहे. तर आपण आता चिक्की आणि शेंगदाणे घेतले आणि पाणी घेतलं आहे आणि पटकन पेमेंट करून जाऊन दर्शन घेऊयात. वरती आल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. इथं आपल्याला पहिल्यांदा घंटा दिसतात. बऱ्याच लोकांनी इथे चप्पल काढलेत, काही लोक तिकडे काढतात. तर घंटी वाजवून आपण आतमध्ये जाऊ शकतो मंदिरामध्ये. आणि आजूबाजूला जर बघितलं असे काही चौथरे बांधले, ज्याच्यावर आता साहित्य म्हणजे जे पूजेसाठी लागणारं साहित्य आहे ते विकत आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि काही ठिकाणी बसण्यासाठी लोकांना अशी काही गोष्टी केलेल्या आहेत वन विभागानं. तिथून सरळ पुढं आलो की आपल्याला आजूबाजूला बघितलं तर बरंच असं दगडी घरं असल्यासारखी वाटतात, जे आता पडलेली आहेत. काही पत्रा वगैरे तिथं कोण आता राहत नाही असं वाटतं. इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि समोर आल्यानंतर तिथं आपल्याला एक दगडी चौथरा मोठा पाहायला मिळतो आणि चौथऱ्यावरच इकडे मंदिर आहे. इकडे आपल्याला पाषाणातील मूर्त्या पाहायला मिळतात. आणि हा मोठाच्या मोठा चौथरा आणि चौथऱ्याच्या बरोबर समोर असणारं भव्य असं हे जरंडेश्वराचं मंदिर. तर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला इकडे ही छोटी अशी दीपमाळ पाहायला मिळते, दिवे लावण्याची जागा. आणि तिथून सर्व आपण आता आतमध्ये जाऊयात. असं हे दगडातलं भव्य असं जरंडेश्वराचं मंदिर आपल्याला इकडे दिसतंय. समुद्रसपाटीपासून सुमारे 1080 मीटर उंचीवर असलेला हा डोंगर निसर्ग, अध्यात्म आणि इतिहासांचा सुंदर संगम आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार संजीवनी आणण्यासाठी हनुमानाने उचललेल्या द्रोणागिरी पर्वताचा एक तुकडा याच ठिकाणी येऊन पडला आणि त्यातून जरंडेश्वर पर्वताची निर्मिती झाली अशी श्रद्धा आहे. आत आल्यानंतर बरंच भव्य असं मंदिर, खूप सुंदर, खूप मोठं असं मंदिर आहे. आणि अखंड दगडामधलं मंदिर आपल्याला इकडे दिसतंय. बरंच म्हणजे बरंच मोठं आहे. मला बाहेरून वाटत नव्हतं एवढं मोठं असेल, पण आतून बघा खूप मोठं असं मंदिर आपल्याला इकडे दिसतंय. आणि आत आल्याच जसं आपण दरवाजातून आत येतो तर आपल्याला या सगळ्या बाजूला, पलीकडच्या बाजूला सुद्धा आणि या बाजूला आपल्याला इथं दुर्गा माता आहेत, तर शंकराची पिंड आहे आणि आपले देवांच्या मूर्त्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, इथे एक चौथरा आहे, त्याच्यावर सुद्धा देवांच्या मूर्त्या इकडे आपल्याला पाहायला मिळतात. या बाजूला आणि या बाजूला सुद्धा आपण दरवाजातनं इकडून आलो मगाशी, आता त्या पाहिल्या. आणि त्याच्याबरोबर आत आल्यानंतर इकडे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती पाषाणातील दिसते. त्याच्याबरोबर इकडे सुद्धा दत्तात्रयांची मूर्ती आणि इकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. असं खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप छान वाटतं हे. मंदिराच्या बरोबर मधोमध आपल्याला इकडे एक चौथरा पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरच आपल्याला शंकराची पिंड इकडे दिसते. आता बरेच आज शनिवार असल्यामुळं शनिवारी बरेच भाविक या ठिकाणी येतात, त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी गर्दी आज दिसते. तरी आता संध्याकाळ झाल्यामुळे कमी झाल्यास, पण सकाळपासून जास्त गर्दी असणार आहे इकडे. इथे आपण आता आत जाऊयात. आत येतानाच आपल्याला इथे आतमध्ये गाभारा आहे आणि हा सभामंडप अखंड दगडात बांधलेला हा सभामंडप आपल्याला इकडे दिसतोय. आणि इथून आत गेल्यानंतर आपण आता आलोय गाभाऱ्यामध्ये. आणि गाभाऱ्यामध्ये आपल्याला सुंदर असं हनुमंताची मूर्ती इकडे पाहायला मिळते. मंदिर पाहून झाल्यानंतर आपण मंदिराच्या मागे आलो की मंदिराच्या मागे आपल्याला इकडेही बरंच दगडी बांधकाम इकडे पाहायला मिळतं. मोठं चौथरा पाहायला मिळतो गोल असा, त्याच्यावर सुद्धा वरती मंदिर आहे. त्या मंदिराच्या मागच्याच बाजूला आपल्याला इकडे जरंडेश्वर दास मारुतीचं मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळतं. इकडे आपल्याला ती मूर्ती दिसते दास मारुतीची, अशी सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे पाहायला मिळते.
आणि बरोबर याच्या समोरच म्हणजे मागच्याच बाजूला मंदिराच्या श्रीरामांचं सुंदरसं मंदिर दगडातील पाहायला मिळतं. इकडे अजून एक चौथर आहे आणि इथं आपल्याला पर्वतेश्वराचं मंदिर इकडे दिसते या चौथऱ्यावर, दगडी चौथऱ्यावर. आणि त्याच्याबरोबरच समोर जसं मी म्हणालो की श्रीरामांचं मंदिर, जिथं आपल्याला मंदिराच्या बाहेरच्याच बाजूला जे प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेरच्याच बाजूला इकडे कृष्णामाईचं मंदिर इकडे दिसतंय बाहेर. आणि इथं ज्योतिबाचं, दख्खनचा राजा ज्योतिबा यांचं मंदिर आपल्याला मूर्ती इकडे पाहायला मिळते. राम मंदिराच्या आतमध्ये आपण जाऊयात आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे सुद्धा दगडातीलच असं मंदिर पाहायला मिळतं. आवाज घुमतोय माझा कारण की हा सभामंडप दगडामध्ये आहे असा मोकळा असा. आणि समोरच राम मंदिर आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला इकडे असे 2 मूर्त्या पाहायला मिळतात. इथून आपण सरळ पुढे आलो की या मंदिराचं गर्भगृह इकडे आपल्याला मिळतं. त्याच्यामध्ये श्री राम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. असं हे खूप सुंदर असं पुरातन छानसं मंदिर आपल्याला इकडे दिसतंय. मारुती मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं ते मारुती स्तोत्र. आणि आपण आता राम मंदिरामध्ये आहे, तर राम मंदिरामध्ये आपल्याला रामरक्षा स्तोत्र इकडे संपूर्ण दिलेलं दिसतंय. आणि खरं तर रामरक्षा ही दररोज संध्याकाळी घरामध्ये कंपल्सरी लावली पाहिजे. आमच्याही घरामध्ये ती लावली जाते. आणि मारुती स्तोत्रही बरेच लोक या चौथऱ्यावर जात होते. आपणही जाऊन बघूयात मंदिर कशाचं आहे. कारण सरळ सरळ वरती चढायला लागतं आणि एवढं उंच चौथरा आहे की त्याला पूर्ण अशा पायऱ्या आहेत दगडी, जिथून वरती चढून यावं लागतं. हे मंदिर पाहायला मिळतं इकडे. राम मंदिराच्या मागं आलो आहे आणि मागं आल्यानंतर आपल्याला इकडे असे काही दगडी घरं आपल्याला पाहायला मिळतात. आणि इकडे अजून एक चौथरा आहे आणि तिकडे आपल्याला दिसतंय अजून एक मंदिर, ते म्हणजे श्री महाकालेश्वर मंदिर आपल्याला इकडे दिसतंय. राम मंदिराच्या मागच्याच बाजूला आपल्याला इकडे एक मंदिर पाहायला मिळतं, ते महाराजांचं मंदिर इकडे दिसतंय. आणि बरोबर याच्या पुढं आलो आपण की इकडे आपल्याला हा चुन्याचा घाणा, जो जुना आता मुजलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला इकडे दिसतोय. हे बघ, छान दगडगोटे वगैरे आहेत. आता आपल्याला काही मित्र भेटलेत तर ते आपल्याला बऱ्यापैकी माहिती इथली देणारच आहेत. तर मी तुम्हाला फक्त आता दाखवतो आणि जी सविस्तर माहिती ती आपल्याला देणार आहेत. आपण आता पुढं बघितलं की त्यांनी सांगितलं की गुहासुद्धा आहे रामदास स्वामींची. उचला बरोबर तुम्ही, उचला 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 चला. चला गेला. छोटावाला उचलला गेला पूर्ण, थोडासा मोठा आहे, त्याला भरपूर ताकद द्यायला लागते. आणि हे बाकी खूपच जास्त मोठे आहेत, हे आपण फक्त हलवू शकतो, उचलू नाही शकत. इथं पुढं आल्यानंतर आपल्याला इथं लिहिलेलं दिसतं की समर्थ रामदास स्वामी यांची गुफा या बाजूला आहे. आपल्या इथं थोडंसं खाली जावं लागणार आहे, या झाडाच्या खाली. तिथं आल्यानंतर पायऱ्या उतरूनच आपल्याला सरळ खाली जावं लागतं. जळगाव साईडचे जो रस्ता आहे त्या बाजून आपण वरती आल्यानंतर ही पहिल्यांदा गुहा इकडे दिसते. आणि या ठिकाणी आपण पोचलो आहे त्या गुहेपाशी. हे ठिकाण, हे स्थान ज्या ठिकाणी श्री रामदास स्वामी हे इथं ध्यानाला बसायचे, ते हे ठिकाण आपण इकडं बघू शकतो या पाषाणाच्या खाली. बरोबर मित्रांनो, जसं मी आजूबाजूला म्हणालो की या मंदिराच्या बाजूला अशी काही घरं पडलेली आहेत, ती नक्की काय आहेत मित्रा? येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी हा धर्मशाळा आहेत. धर्मशाळा म्हणजे इथं जे येतील ते राहू शकतात वगैरे अशा होत्या, येणारे साधू महंत वगैरे तर सगळ्यांसाठीच्या. ओके, म्हणजे मला वाटलं होतं की नॉर्मल घरं असतील तिथे राहण्यासाठी, पण ॲक्च्युअल आता मित्रांनो सांगितले की ही धर्मशाळा आहेत या सर्व. त्या साईडला स्वयंपाकघर आहे, तिथं तिकडे मोठे भांडे आहेत. तुम्ही जाऊन जुनी भांडी आहेत का? भले मोठे. ओके, मग शिवकालीन भांडी आहेत ती पण बघूयात आपण मित्रांनो. त्यानंतर समोर हॉटेल आहे सुरुवातीला, तिथं हा. सीतामाईचं जात आहे भलं मोठं. या मारुती मंदिराच्या बरोबर बाजूला तिकडं अन्नपूर्णा देवी आपल्याला इकडे पाहायला मिळते, तिचं मंदिर आहे. आणि या बाजूला इकडे अन्नशाळा आहे ना मित्र, स्वयंपाकघर आपण इकडे बघू शकतो. आणि हे स्वयंपाकघर जुनं स्वयंपाकघर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि दगडातील पूर्णपणे बांधकाम या तिकडे आपल्याला इकडे दिसतंय, इकडे बघू शकता. आणि ही जुनी भांडी
मित्रांनो हे बघा, ही जुनी भांडी आणि ही आय थिंक तांब्याची आहेत का? तांब्याची पूर्ण जुनी भांडी, एवढी मोठी, भली मोठी भांडी आहेत. आता मित्र तू हात लावून दाखवतो केवढा मोठा आहे, माहिती कळेल भांडं. एवढंसं मोठं भांडं आहे इकडे. आणि इकडे अजून बरीच भांडी आहेत इकडे. हे बघा इकडे सुद्धा आपल्याला दिसतात. आता थोडासा अंधार आहे तरी पण दिसून जातील. हां, हे पण बरंच मोठं भांडं आहे. हे बघा तुम्हाला इकडे कळेल किती मोठी भांडी आहेत. आणि ही चूल आहे का ती? ओके, ही जुन्या काळातली चूल आहे इकडे. हे बघा पूर्ण दगडातली चूल आणि त्याच्याबरोबर ही भांडी ठेवलेली आहेत. हे 2 भांडे आहेत आणि हे पण त्यावेळेच आहे. पाठीमागे एक आणि हे सुद्धा आहे. ही कढई आहे थिंक ना? हे काय आहे? पाठीमाग कढई कोणती वाली? हा त्या काळातला पाठ. ओके, हा जुना पाठ आपल्याला इकडे असेल. लाकडी एकदम भला मोठा पाठ इकडे दिसतोय. भांडे आपल्याला इकडे दिसतंय. बरीच मोठी भांडे आहेत इकडे. अमावस्येला महाप्रसाद असतो. अमावस्याला इथं महाप्रसाद असतो. म्हणजे दर अमावस्याला आल्यानंतर इकडे महाप्रसाद मिळतो कंपल्सरी. किती साल आहे? 1789. ओके, याच्यावर मित्रांनो लिहिलेलं आहे आणि याच्यावर लिहिलेलं आहे साल 1789. तुम्ही इकडे एकदम जवळून पाहू शकता. हे बघा एवढी जुनी भांडी आपल्याला इकडे पाहायला मिळतात आणि अजूनही व्यवस्थित आहेत ती भांडी तांब्याची. मित्रांनो इथं आपल्याला अजून एक गोष्ट दिसते, लोखंडी अशी. मित्र काय आहे? एक ब्रिटिश बनावटीचा त्या काळातला एक स्तंभ म्हणता येईल आपल्याला. मेड इन लंडन आहे. मेड इन लंडन आहे. बघा याच्यावर प्रॉपर लिहिलेलं आहे लंडनचं. लंडन डब्ल्यू म्हणजे आय थिंक वेस्ट वगैरे असेल, ऑक्सफर्ड लिहिलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी एक हॉटेलसुद्धा आहे आणि हॉटेलमध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला नाश्ता वगैरे सगळं काही इकडे मिळू शकतं. आणि बरोबर हॉटेलच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता मोठंच्या मोठं जातं आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. भलं मोठं जात आहे, खूपच मोठं असं तुम्ही बघू शकता. याला काय बोलतात? सीतामाईचं जातं. सीतामाईचं जातं याला बोलतात. आणि जी भव्यता बघा किती आहे ते तुम्हाला इकडून दिसेल. इकडून आता दिसेल की नाही माहीत नाही, पण इकडून बघा एवढं मोठं जातं आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. बरंच मोठं आहे. या जात्याला या 3 ठिकाणी खुंटी लावण्यासाठी जागा आहे. म्हणजे विचार करा एवढं मोठं जातं आहे दगडी, तर हे फिरवण्यासाठी जवळजवळ 3 बायका किंवा 3 लोक लागायचे असे म्हणू शकतात. आता हे बरंच मोठं आहे. जय श्रीराम. या जरंडेश्वर ठिकाणाचं महत्त्व असं की रामायणामध्ये लक्ष्मणाला जेव्हा बाण लागला होता त्यावेळेस जो द्रोणागिरी पर्वत आहे हिमालयात, तिथून हनुमंतरायांना संजीवनी जडीबुटी आणण्यासाठी रामाने पाठवलं. त्यावेळेस उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना, लंकेला जाताना त्यांना इथं ठेच लागली आणि द्रोणागिरी पर्वताचा एक छोटासा भाग तो इथे पडला. त्याचं नाव जरंडेश्वर. आणि अजून एक शिवकालीन महत्त्व असं की ज्यावेळेस छत्रपती शिवराय अजिंक्यतारा किल्ल्यावर 6 महिने आजारपणात होते, त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज संजीवनी वनस्पती म्हणजे संजीवनी घेण्यासाठी याच मार्गाने सोनगाव मार्गे जरंडेश्वर या ठिकाणी आले आणि संजीवनी वनस्पती घेऊन गेले. आणि एक फाळके सरांचं पुस्तक आहे जरंडेश्वर महात्म्य म्हणून, त्यात असा उल्लेख आहे की छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांची देखील पहिली भेट ह्याच मंदिरात झाली, असा एक उल्लेख त्यांच्या पुस्तकात आहे. ही जी पाठीमागे तुम्हाला समाधी दिसते ही जनार्दन कोकणी जनुतात्या म्हणजे जण्या कोकणी यांची समाधी आहे. आमच्या गावी म्हणजे जरंडेश्वरच्या पश्चिमेच्या बाजूला सोनगाव सनी म्हणून एक गाव आहे. तिथं एक भली मोठी गोशाळा आहे शिवकालीन. चौसोपी दगडी बांधकामातली गोशाळा आणि कमानीची विहीर आहे. प्रचंड ऐतिहासिक मोठं महत्त्व आहे त्या ठिकाणाला. त्या ठिकाणी यांची जवळपास 500 ते 600 गायींची गोशाळा होती. त्यांनी संन्यासपद करून फक्त जरंडेश्वराची आणि गोमातेची सेवा करण्याचं ध्येय त्यांनी ठेवलेलं होतं. शेवटपर्यंत त्यांनी गोमातेची सेवा केली. मित्रांनो खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे जरंडेश्वराचं. खूप सुंदर माहिती पण आपल्याला मिळाली एकदम सविस्तर इथले जे स्थानिक आहेत त्यांच्याकडून. आणि खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं, कारण आज शनिवार होता. शनिवारी आपलं शनी महाराजांचंही दर्शन झालं आणि त्याचबरोबर आपलं मारुतीरायाचं पण दर्शन झालेलं आहे, श्रीरामांचं पण दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटलं, खूप जास्त मजा आली. आज एका दिवसामध्ये आपण 3 व्हिडिओ 3 ठिकाणं पाहिलेली आहेत. बराच थकलेलो आहे मी. आता
परतीचा मार्ग धरूया, कारण की आता तेवढा चढून आलोय तेवढा सगळं आता खाली सुद्धा उतरायचं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा. लाल बटन दिसतंय, त्याच्या बाजूला बेल आयकन दिसतंय, त्यालाही जाऊन लगेच जावा, म्हणजे आपले येणारे असे जबरदस्त व्हिडिओ, सुंदर व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळतील. मी घेतो आता तुमची रजा, तोपर्यंत जय महाराष्ट्र.